महादेवी हत्तीने नांदणी मठाला परत मिळणार। महादेवीच्या घर वापसीसाठी वनताराची सहकार्याची भूमिका। अनंत अंबानी वनतारांचे आम्हाला सहकार्य। मठाच्या महास्वामींचे उद्गार। कबूतरखान्याप्रकरणी आज हायकोर्टामध्ये सुनावणी। कालच्या राड्यानंतर आज जैन बांधवांची दादरमध्ये सभा होणार। दोनही घडामोडींकडे लक्ष। पुणे पालिका आयुक्तांच्या कार्यालयात मनसेचा पुन्हा राडा। गुंड म्हटल्यामुळे मनसैनिक आक्रमक, तर राड्याच्या निषेधार्थ पालिका कर्मचाऱ्यांचा आज संप। राज ठाकरेंचा पदाधिकाऱ्यांना फोन। आज इंडिया आघाडीच्या नेत्यांची बैठक होणार। उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीवर चर्चा होण्याची शक्यता। इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर उद्धव ठाकरे राहुल गांधींची भेट होणार। उद्धव ठाकरे राहुल गांधी यांच्या निवासस्थानी स्नेहभोजनाला उपस्थिती लावणार। एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यात मोठ्या भेटीगाठी। शिंदेंनी अमित शहा आणि पंतप्रधान मोदींची घेतली भेट। वाचाळ मंत्र्यांवर बैठकीमध्ये चर्चा। वाचाळांना चाप लावणार। महायुतीमधील नेत्यांना आता महायुतीतील पक्षांमध्ये प्रवेश नाही। महायुतीमध्ये तणाव निर्माण होऊ नये म्हणून निर्णय। शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजप आता एकमेकांच्या नेत्यांना प्रवेश देणार नाहीत। भारत आणि अमेरिकेमध्ये व्यापार युद्ध पेटलं। आणखी 25% आयात कर लादत ट्रम्प यांची मनमानी। भारतावरील प्रतिपूर्ती शुल्क आता 50%। संसदेच्या अधिवेशनाचा आजचा दिवस गाजण्याची शक्यता। बिहार मतदार याद्या तसेच ट्रम्प यांनी लावलेल्या टॅरिफवरून गदारोळ होण्याची शक्यता। बिहारमधील गायब मतदारांचा 9 ऑगस्टपर्यंत तपशील द्या। सुप्रीम कोर्टाचे निवडणूक आयोगाला निर्देश। मतदार याद्यातून गायब नावांमुळे राजकारण पेटलं। लोकसभेला इंडिया आघाडीकडून व्होट जिहादचा प्रयत्न, मात्र नंतर लोकांनी नाकारलं। फडणवीस यांचा हल्लाबोल। एक है तो सेफ है वर समाज जागा झाल्याचंही वक्तव्य। मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात निर्दोष सुटल्यानंतर आज कर्नल पुरोहित आणि प्रज्ञा साध्वी मुंबईमध्ये येणार। मुंबईतील सावरकर स्मारकाला अभिवादन करणार। उपमुख्यमंत्री अजित पवार कालपासून बीडमध्ये तळ ठोकून सकाळी लवकर दादांकडून पाहणी दौऱ्याला सुरुवात। कंकालेश्वर मंदिराला सुद्धा दिली भेट। धुळ्यामध्ये शेतकरी आत्महत्येचा आकडा धक्कादायक। 6 महिन्यात 50 शेतकऱ्यांची आत्महत्या। 50 पैकी फक्त 17 आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना मदत। विद्यार्थ्यांना पहिलीपासून एनसीसीच्या धर्तीवर प्रशिक्षण देण्याचा मानस, यावर शिक्षण विभागाच्या बैठकीमध्ये चर्चा। शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची माहिती। उत्तर काशीतील ढगफुटीनंतर महाराष्ट्रातील अनेक पर्यटक अडकले। पुणे, नांदेड, सोलापूरच्या पर्यटकांना सुखरूप परत आणण्याचे प्रयत्न सुरू। सध्या सर्वच जण सुखरूप असल्याची माहिती। महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना पुढील 24 तासात मुसळधार पावसाचा इशारा। मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यात संततधार सुरू राहण्याची शक्यता।